हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांची ईडी चौकशी सुरू। माझ्यावरील आरोप चुकीचे, संदीप राऊतांची प्रतिक्रिया। चौकशी आधी संजय राऊत आणि संदीप राऊतांमध्ये चर्चा। कोरोनातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी सुरू। चांगली महापौर म्हणून टार्गेट करत असतील तर सामोरं जाणार। चौकशी आधी पेडणेकरांची प्रतिक्रिया। 2024ला सरकार बदलणार असल्यानं कारवाई, त्यांना श्रीराम ही वाचवू शकणार नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर राऊतांवर लढण्याची नाही तर आता रडण्याची वेळ। शिरसाडांचा पलटवार। 5 महिलांची सोमय्यांविरोधात आमच्याकडे तक्रार, वेळ पडल्यास महिलांना जनता न्यायालयात समोर आणू। संजय राऊतांचा इशारा, तर 37 आरोपींपैकी एकाचंही राऊत कागद देऊ शकले नाहीत। सोमय्यांचं उत्तर, सरकारनं मराठा समाजाला मागास सिद्ध करावं। दाखला मिळाल्यानंतर महादिवाळी साजरी करणार। धनगर मुस्लिमांना कसं आरक्षण मिळत नाही ते बघतोच, जरांगेंचा इशारा। छगन भुजबळांची पुन्हा भनभन सुरू, भुजबळ कसा नमुना सर्वांना माहिती। जरांगेंची मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका। नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये अर्धा तास बैठक, सिंधुदुर्गमधील कामांसंदर्भात आणि मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती। उदय सामंतांचे बंधू किरण सामंत विजय वडेट्टीवारांच्या भेटीला वैयक्तिक कामानिमित्त भेट घेतल्याची माहिती। किरण सामंत आणि वडेट्टीवारांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण। विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक सुरू, आंदोलनाची पुढची रणनीती ठरवण्याबाबत चर्चा। ओबीसी नेते बबनराव तायवाडे, प्रकाश शेंडगेंना निमंत्रण नाही। एकनाथ शिंदेंनी भाजपला सोडावं आणि आमच्या सोबत यावं। संजय शिरसाडांच्या ऑफर नंतर प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्री शिंदेंनाच ऑफर। राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा। केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय घेणार। राज्यसभेसाठी भाजपला 3 जागा, काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा। विधानसभेत संख्याबळ कमी झाल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाला एकही जागा नाही। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।